कोणता कॅम्पेन रन करायचा आहे? नॉन स्किपेबल. मग कुठे जाणार? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. एंगेजमेंटमध्ये एकतर रीचचा, नंतर व्हिडिओ व्ह्यूजचा आणि सबस्क्रिप्शनचा. मग इथं काय करणार तुम्ही? व्ह्यूजमध्ये जाणार का रीचमध्ये जाणार? बोला. व्ह्यूजमध्ये जाणार. नेक्स्ट करा. हे काय येतं यामध्ये? परत तिथेच येतं. काय आलतं ऑप्शन? सर हे पेज ओपन झालं ज्याच्यात कॅम्पेन नेम विचारत आहे. नाही, पण तुम्ही काय करताय आता? व्हिडिओ व्ह्यूजचं कॅम्पेन रन करतोय. व्हिडिओ व्ह्यूजचं करायचंय, पण आपल्याला काय करायचंय? स्किपेबल नॉन स्किपेबल करायचंय. नॉन स्किपेबल. नॉन स्किपेबल कर. हा, मग बॅक करा ना. ओके. नेक्स्ट. नॉन स्किपेबल साठी काय सिलेक्ट करावं लागेल बघा? रीच करावं लागेल का व्हिडिओ व्ह्यूज करावं लागेल? रीच वरती जा. रीच केलं तर होईल ना सर? हो, रीच वरती जा आणि व्हिडिओ वरती क्लिक करा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉन स्किपेबलचं ऑप्शन सिलेक्ट करायचंय. तर इफिशियन्स रीच जर करायचं असेल तर वरती, आणि नॉन स्किपेबल मध्ये काय बंपर ऍड होतात. नेक्स्ट करा. व्हिडिओ नॉन स्किपेबल राहू द्या. नाव काय प्रॉब्लेम, पुढे NMD टाका फक्त. काय? हा, कधी? तुला काय माहिती? तू काय बोलतो ते समजत नाही. इथं काय चाललंय? तू काय करतोय? ऍड आपली चालूच आहे, कालपासून चालू आहे. आत्ताशी 50 रुपये गेलेत कालपासून. अजून पुढं. टार्गेट CPM. हा, एकच ऑप्शन असतं, इम्प्रेशनच. नेक्स्ट. किती रुपये ठेवायचं टोटल बजेट? का कॅम्पेन बजेट ठेवा? डेली बजेट ठेवा. कॅम्पेन बजेट पेक्षा डेली बजेट ठेवायचं. किती रुपये ठेवायचे? 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये, 2000. 500च्या पुढं ठेवायचा. तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं तुम्ही ठेवू शकता. 10 लाख रुपये टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. इन डेट सिलेक्ट करायची का? नका करू इन डेट सिलेक्ट. ओके. कधीच नाही सिलेक्ट करायची इन डेट तुम्हाला गुगल ऍड मध्ये. आता कोणत्या नेटवर्क वरती? टीव्ही वरती चालवायची गुगलच्या? नाही. मग ते सिलेक्ट करा आधी. गुगल टीव्ही अनटिक करा, उगाच पैसे जातील. हा, आणि व्हिडिओ पार्टनर्स आणि गुगल डिस्प्ले वरती चालवायचंय का? नाही, ते पण काढा. आता खाली काय करायचंय? इंटर लोकेशन, अनदर लोकेशन. कुठं चालवायचंय? पुण्यामध्ये लोकांना दिसली पाहिजे का मुंबई मधल्या, का ऑल ओव्हर इंडियामध्ये, का US मध्ये? महाराष्ट्रामध्ये. पुण्यामध्ये चालवा किंवा महाराष्ट्र. ठीक आहे. जेवढं जास्त लोकेशन तुम्ही सिलेक्ट करणार, मोठं टार्गेट, तेवढं तुम्हाला कमी पैशामध्ये व्ह्यूज भेटणार. जास्त तुम्हाला आता काय करायचंय? मला जर फक्त पुण्यातले ऍडमिशन करायचे, मला फक्त पुण्यातल्या लोकांना जागरूक करायचंय, तर पुणे लोकेशन टाका. पण जर माझं नुसतं सबस्क्रायबर वाढवायचं आणि व्हिडिओ व्ह्यूज वाढवायचे, तर मग ऑल ओव्हर इंडिया सिलेक्ट करा, म्हणजे कमी पैशामध्ये व्ह्यू येतील. ठीक आहे. नेक्स्ट. 4-5 मोठ्या सिटी सिलेक्ट केल्या तर मुंबई, पुणे, नागपूर किती पण इंडिया पेक्षा मोठे आहेत का त्या? तर जास्त जाणार का पैसे? नुसतं जर तुम्ही FC रोड टाकलं आणि FC रोडच्याच लोकांना दाखवायचं तर लय जास्त पैसे जातील. आणि पुण्याला टाकलं तर त्याच्यापेक्षा कमी जातील. महाराष्ट्र टाकलं तर अजून कमी जातील. इंडिया टाकलं तर अजून कमी. वर्ल्ड वाईड टाकलं तर अजून त्याच्यापेक्षा कमी. एक्सक्लूड करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे, ऍडव्हान्स सर्च मध्ये जाऊन ते करू शकता. पण एक्सक्लूड काय करायचं नाही आपल्याला. आता काय करताय? केलं नाही आपण लोकेशन सिलेक्ट. लोकेशन काय सिलेक्ट केले तुम्ही? इंडिया. महाराष्ट्र. पुणेच करा ना तुम्ही. पुणे किंवा महाराष्ट्रच करा.
आपल्याला आपल्या ब्रँड अवेअरनेस फक्त पुण्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे, महाराष्ट्र पण ओके. लँग्वेज काय ठेवणार तुम्ही? मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश. नो नो करा नो. UN नो करायचं तर असतं. इथे नो येईल ना? हो, नोच असतं ना. आपण किती कॅम्पेन रन केले त्याच्यात रिलेटेड. तिथं नाव द्या किंवा हाताळलं. नाव नाही दिले तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. सर NMD टाकू हो. शेवटी? काय झालं आता? इथपर्यंत आलो आहे सर. मग? ऑडियन्स मध्ये काय टाकायचं ऑडियन्स मध्ये सांगा तुम्हीच. त्यांना सांगा बाकीचे लोक. सर हे ऑप्शनल आहे, म्हणजे टाकलं जरी चालेल नाही तरी चालेल. बंद करतो इथला. हो मी करा आणि गेले ते मेटा ऍड सुटली. हॅलो मेटा लई ऍड लावली. 25 नाही एज ग्रुप 4 दिवस लागतील ना एज ग्रुप टाकला 18 to ऍड टाकली 65 प्लस. वीस नाही केली. अरे माईक बंद केलाय तुझा ऑन ते पण टाकलंय. बोललो तुला मी इथला बंद केलाय म्हणून. हॅलो मॅडम. हॅलो. 55 एज तुमचं आवाज बंद कर माईक. हॅलो, तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. हॅलो येतोय का आता? हॅलो म्यूट कर ना तुझं. येतोय का आवाज? हा आता येतो. हा ते एज ग्रुप आहे ना ते केलं का? हा तुम्ही आता इथं एज्युकेशन डेटा सायन्स कॉम्प्युटर रिलेटेड हे टाका कॅटेगरी. हा एक दोन्ही पण घ्या. हा आणि मशीन लर्निंग पण. हा
अजून काही ऍड करायचं काय यामध्ये? ओके ओके, आता नेक्स्ट करा. फर्स्ट पार्टी डेटा कॅन हेल्प अस इथं additional युअर setting. कस्टमर्स. खाली ॲडिशनल सेटिंग ऑडियन्स सेगमेंट. हॅलो, हो हो, ॲडिशनल सेटिंग. ऍडिशनल ऑडियन्स सेगमेंट म्हणता हो का की हो हो, तेच तेच. इथे काय करायचं? ॲडिशनल सेटिंग कारण त्यांना म्हणून. सध्या असेल तो 3 मास प्लस. हॅलो, हा, नेक्स्ट करा आता. इथं न्यू कस्टमर सर्च आयटम दिसते तुम्हाला. हा, इथं एक नाव द्या सर्च आणि इथं डेटा सायन्स ते कीवर्ड टाका. मॅक्झिमम 10 तरी कीवर्ड टाका. अजून टाकायचे आहेत का कीवर्ड्स? बाद झाले. ओके. खाली घ्या आता. हे टिक करायचंय आणि अनेबल ऑडियन्स एक्सपान्शन. हा, हा, ते सगळ्यात इम्पॉर्टंट काय टाकायचं, कीवर्ड पेक्षा इम्पॉर्टंट काय आहे ते सर्च टर्म इम्पॉर्टंट आहे. सर्च टर्म डेटा सायन्स, डेटा हा, तेच टाकलेत. युट्यूबला बघून लावले. सोपं आहे. रिच आले म्हणजे काय? रिच मध्ये एक जणांनीच बघितलंय. किती रुपये गेले? वेळ लागेल. पैसे किती टाकले? हा, 240 पर डे लावलं डेली बजेट. संपर्क करून आम्ही म्हटलं
बघायचं पैसे किती गेलेत किती नाही. हॅलो. हा तर आता नेक्स्ट करा तुम्ही इथं URL टाका क्लासचा. VNMD प्रायव्हेट लिमिटेड. मॅन्युअल 200 पेज फंडेड. फंड अवेलेबल किती? फंड अवेलेबल काय पेमेंट केलं आहे? पैसे अवेलेबल दाखवतो की पेमेंट इथं अकाउंट मध्ये दाखवतो अवेलेबल फंड. काहीच नाही करंट बॅलन्स आता. हा काय टाकले मग कट होतात ना त्यांचे. तुम्हाला तुमचं हे नसलं ना किती स्कोर होता ऑप्टिमायझेशन? ऑप्टिमायझेशन स्कोर कमी असले की होतं ना. अजून ऍक्टिव्ह आहे पण युजिंग शेड बजेट आणि 1 रुपया पण स्पेंड नाही झाला तुमचा. तुम्ही बजेट सेट केलं का? कन्व्हर्जन काय केलं? कन्व्हर्जन कशावर केलंय? हा? पण तुम्ही ह्याच्यात काय केलंय? मॅक्झिमम नंबर बरोबर आहे. ऑप्टिमायझेशन स्कोर चेक कर बरं. हॅलो. हा बोला ना. इथे जे मल्टिपल प्लेसमेंट्स म्हणत आहे तर त्यामध्ये यूट्यूबच्या चॅनल्सचे नावं टाकायचे आहेत की काय सांगितलं होतं सरांनी? हो यूट्यूबच्या चॅनलचे नाव टाका. तुम्हाला सांगतो मी त्यांचं. हम्म. कोड विथ हॅरी. हॅरीचं स्पेलिंग काय? आर. HARR आहे का? हा. नंतर आपला कॉलेज. इथं कसं काय कॉलेज येतं पण ते युट्यूब चॅनलचे नाव तर यायला पाहिजेत ना. तुमचं कसं काय? माझ्या ह्याच्यात नाही येत आहे. युट्यूब चॅनल हा इथून आता येणार नाव. इथं सर्च करा तुम्ही. वर हा तिथं करा. एक नंबर. हो 5 मिनिटं थांबा ना. तुला सांगतो. दुसरं? आपला कॉलेज. हा हे तर पण आपला कॉलेज आणि श्रद्धा दोन्हीलाही करा क्लिक. ओके. नंतर सतीश ढवळे. सांगू नाही आता. तुम्ही सांगता का? यूट्यूब चॅनलचे नाव सांग ना. कोड विथ हॅरी. डेटा सायन्स. हो हो टाकले आहेत. 5 टाकले आहेत. म्हणजे झाले आहेत 5 नावं. पैसे पण नाही येत का? पैसे टाकलेत ना. अमाऊंट स्पेंड 0 पेमेंट नाही त्यांनी केलं. आम्ही काय पैसे टेक्स्ट करणार.
अजून कुठलं तर नाव सांग ना. सांगा ना नाव घे नाव घेऊ का? घे ना नाव. युट्यूब चॅनल कोड बेसिक. हे हाय रुपाली, कोड बेसिक टाकून बघ. ऍक्च्युली 5 नावं घेतली आहेत ना, त्यामध्ये त्यांनी कॉलेज अपनाचे 2, सतीशचे 2 5 झाले आहेत. मग त्याच्यातनं एक कमी करावं लागेल. कुठलं कमी करायचं? ते काय कोड विथ हॅरी, अपना कॉलेज, श्रद्धा खापरा, सतीश ढवले, सतीश टेक. सतीश शेख. हे सेमच आहे, सगळे एकमेकांचेच आहेत ना. हा, या जागेवर कुठलं नाव टाकायचं? कोड बेसिक टाक, कोड बेसिक. कोड बेसिक. ठीक आहे का? नाही ग, कोड बेसिक्स आहे बट नाही येत आहे ते तर. हा फर्स्ट. हा फर्स्ट. हा फर्स्ट वाला आहे. हा ओके. किती पण ऍड करायचं. इथे NMDC URL ऍड करायचं का? हा इथे NMDचाच करायचा. कारण व्हिडिओ सरांनी दिलं असेल NMDचं YouTube चॅनल वरून घे ना चॅनलवरून NMDचा चॅनल. काय म्हटलं ऐकून नाही आलं. NMD चॅनल वरून घे ना URL. हो, हो, हो. नाव टाकली नाही 5. URL टाकलं. अहो हे तुम्ही दुसरं टाकलंय. अहो ब्लॉगचं टाकलंय तुम्ही. ब्लॉग टाकलाय तुम्ही मॅडम. हा तर ब्युटी पार्लरचा कालचा. कट करा हे. कुठला व्हिडिओ टाकायचा आहे मग? हा आपली लिंक टाका ना. वेबसाईटची लिंक? हा कुठल्या व्हिडिओची लिंक टाकायची? चॅनलवर आहेत ना व्हिडिओ, त्याचे टाका ना. गेट हो काही दाखवत ना. गो टू युट्यूब युवरचे व्हिडिओ अपलोड युअर व्हिडिओ. काय म्हटलं? हा थांबकीला खायला लावा नवा. हा युट्यूब चॅनलवरचा कुठलाही व्हिडिओ घेतला चालेल ना? हो तुम्ही 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ घ्या. माझी स्क्रीन शेअर करतो, तुमची स्टॉप करा 1 मिनिट. स्क्रीन स्टॉप करू का? नाही हो काही तर जाणार तुम्ही. गो टू युट्यूब आणि अपलोड युअर व्हिडिओ. काय म्हटलं? इथं नाही का दाखवत एप युअर व्हिडिओ होनेस्टेड युट्यूब ला ह्या साईटला.
नाही ना जात तिथं. हम्म. हा चालेल का? नाही, हा तर किती मोठा आहे बघा ना. आपल्याला किती 32 सेकंदच पाहिजे. तुम्ही टाकलाय की हॅलो. हा नाही चालणार मॅडम. हा बघा ना किती 56 मिनिटाचा व्हिडिओ. हा नाही चालणार. तुम्ही एक ते शॉर्ट वाले व्हिडिओ नाही आहेत आहेत ना. का? म्हणजे आहेत एखाद आहेत. निप्पाण एक सरांचा पण आहे. किंवा एखादं असं काही म्हणजे शॉर्ट्स मध्ये आहेत काही हो, काही, ते घेऊ का? आहेत ना. 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 1-1.5 मिनिटाचा. कोणती तारीख आहे त्या व्हिडिओवर? स्टुडंटचे रिव्ह्यू आहेत ना त्याच्यात. काय म्हटलं? स्टुडंटचे रिव्ह्यू आहेत ना. रिव्ह्यू जे दिलेत ना व्हिडिओ मध्ये ते आहेत ना व्हिडिओ. चॅनलवर पहा एकदा. चॅनल वरच आहे मी. बघायला इथं काय झालं जाऊ. नाही जास्त आहे. पंचवीसच्या पुढे देत आहे का तुम्ही? पण खाली काय सांगते पहा ना तुम्ही कोणती यूज नॉन स्किपेबल ऍड आहे तुमची. हॅलो. तर तुम्ही आता नॉन स्किपेबल ऍड रन करतात तर ती पहा 35 सेकंड to 30 सेकंड पर्यंत चालणार आहे. नंतर हा व्हिडिओ खूप मोठा आहे. तुम्ही स्किपेबल ऍड घ्यायला पाहिजे होती सर. तुमचे नॉन स्किपेबल ऍड आहेत त्याला काय त्यांचा क्रायटेरिया आहे 5 to 30 सेकंद पर्यंतच ऍड व्हिडिओ पाहिजे तो. हा खूप व्हिडिओ मोठा. शॉर्ट व्हिडिओ नाही का अजून? एक आहे 38 सेकंदचा आहे. 38. हा राहू द्या. ते पण नाही व्हायचे वाटतं यार. हा पहा बरं आता. पण मला वाटतं आय थिंक नाही होणार. ते 30 सेकंदाचाच व्हिडिओ पाहिजे. नाही होणार. हा. ते रेड हो. आलाय ना खाली. तुमच्याकडे आहे का कुठला व्हिडिओ लिंक वगैरे काही? थांबा 1 मिनिट मी पाहतो. इंस्टाग्रामला असं ना रील्स एखादी. हा होतोय. हा ओके. हम्म. इथं डेटा सायन्स करा. नाही तिथं नाही. इथं एक्झाम्पल पाथ. आपल्याकडं हाच व्हिडिओ कमी सेकंदाचा आहे त्यामुळे हाच चालणार आहे. डेटा अनालिटिक्स.
ते राहू दे, ते काय करायची गरज नाही. पण ते कॉल टू ऍक्शन आहे ना. ह्यांनी कॉल ऍक्शन केले, डायबिटीज आहे ना, ठीक आहे. आपल्याला फक्त व्ह्यूज पाहिजेत. हम्म. इथं नका काय करू, डायरेक्ट खाली या. नाही ना, तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही ॲडन करताना सेम तुम्हाला इथे किती टाकायचे? ₹2. Improve your एवढं कसं काय आलंय? हा? टार्गेट बीडी. करू का क्रिएट कॅम्पेन? थांबा ना 1 मिनिट खाली. युअर बीड लो कॅम्पेनसाठी होईल परफॉर्म युअर ॲड्रेसिंग युअर बीड सजेस्ट बेस्ट युअर बीड कॅम्पेन ड्युरेशन टार्गेट क्रायटेरिया ॲड्स क्रायटेरिया चुकलाय का आपल्या करताना? हा ₹282 करा बरं तुम्ही एकदा. 83 करा. 283. ओके. CPM एकदा 1 मिनिट पहिल्यापासून चेक करा. एवढे पैसे नाही लागत, ₹2 ते ₹3 लागतात CPM ला. आपल्याकडून काहीतरी मिस्टेक झाली असणार आहे. हो काही एक खाली का नाही इथं आलंय ना काहीतरी. इथं URL टाका आपल्या ह्याचा गुगलची लिंक टाका द NMD प्रायव्हेट लिमिटेडची. आणि तुम्ही YouTube चॅनल हे केलाय का, जॉईन केलाय का आपला अगोदरचा? हो. केलाय ना? ओके. हा वरती घ्या बरं आता. हा हे कन्फर्म करा. इथं तुमचं अकाउंट आपण नंतर हा तुम्ही सर मला कळवते. वीकली एस्टिमेटेड आलंय ते वाटते, त्यामुळे तर चालेल काय. नॉन स्किपेबल
नॉन स्किपेबल मुळे जास्त पैसे लागतात वाटते. काय म्हणणं आहे तुझं? व्ह्यूज पण कमी येतात. स्किपेबल ती जास्त चालते. स्किपेबल हम्म. ही कमी यूज होती, जास्त यूज आणि होती. ते एरिया तसा नाही वाढलाय. हे लय- ओके, टाइम पिरियड. हॅलो, तुम्ही इथं डेट सिलेक्ट डेट सिलेक्ट करा उद्याची 4 तारीखच आपलं डेलीज बजेट. आता पैसे कमी लागले. ओके. हो का, इथं आलं का? काय युअर टार्गेट 1000 इम्प्रेशन, बीड ॲव्हरेज अमाऊंट पे फॉर एव्हरी डे 1000 दॅट व्हिडिओ शो फ्रॉम टार्गेट पे. आता कमी पैसे कमी टाका बरं. तीच आहे का? हा, तर ही नॉन स्किपेबल ऍड आहे त्यामुळे तेवढे पैसे लागतात आपल्याला. हा, करेक्ट. स्किपेबल ऍडला पैसे कमी लागतात. आता हे नॉन स्किपेबल ऍड आहे ना त्यामुळे पैसे जास्त लागतात. करा क्रिएट कॅम्पेन तुम्ही. आणि ही व्ह्यूज आणि इम्प्रेशन्स देणार आहे त्यामुळे हिचे सीपीएम थांबा, जास्त राहणार. काय म्हणलात? मी म्हटलं हिचे इम्प्रेशन्स आणि ही व्ह्यूज साठी आहे त्यामुळे हिचं सीपीएम जास्त हा, राहणार. बरोबर आहे. आणि नॉन स्किपेबल ऍड आहे त्यामुळे पैसे जास्त लागणार आहेत. त्यामुळे त्याचं सीपीएम कमी हो, राहणार. करा क्रिएट कॅम्पेन. ऍड मोर युट्यूब चॅनल. आहेत का अजून हो, लिस्ट? करा ना. क्रिएट केला माझं पेज आणि इंस्टाग्राम आयडी दाखवतो. थांबा, तुम्हाला मी सांगतो. मेन चॅनल. थांबा की लेखा बिरजू थोड्या वेळ थांबराव. बाईले मस्त शिकली होती बरं का. पोड बेसिक चॅनल टाकलाय का तुम्ही? हो, टाकलंय. टाकलाय का? झालं का? काय करताय तुम्ही आता? काय करताय? कोणी टाकलाय ते? काय टाकले मॅडम तुम्ही? कोणती ऍड टाकली? काय करतात ते? आवाज येईना. हॅलो हा, सर. सर, यामध्ये ही नॉन स्किपेबल ऍड आहे. तर बजेट, डेली बजेट 500 ठेवलंय. एंड डेट घेतली आहे उद्याची, म्हणजे 4 मार्च. स्टार्ट डेट आजची आहे. आणि ही युट्यूबला दाखवला जाईल. आपलं इथपर्यंत झालं होतं सर. डझंट यूई पॉलिटिकल्स ऍड मग ते पाहून. कुठं रन आणि करणार आहे? इथून पुढे ऍडव्हर्टाइजमेंट कुठं रन होणार आहे? कुठं दिसणार आहे? युट्यूब चॅनल्सला. ते चॅनल्सचे नावं सांगत होते मला आता. मग आतापर्यंत प्लेसमेंट मग सांगत कुठं होते. कुठं टाकले? नाही, केले आहेत. 5 केले आहेत, पण इथे एरर आला त्यामुळे परत मग ऍड ते करतो. 5 फक्त जमेल का? जास्त टाकावं लागतात ना. जास्त टाकावं लागतं. प्लीज ऍड मोर युट्यूब चॅनल मेसेज पण आलाय. मग टाका हो, मोर. हो. नाहीतर व्हिडिओ टाका. डेटा सायन्स टाका ना. सर्च करा. लोक काय सर्च करतील? डेटा सायन्स सर्च कर. तू काय करतोय? चॅनलचं नाव सांगतो. मग तुला माहित नाही का? चॅनलची नावं नको सांगू. डेटा सायन्स फक्त सर्च करा. डेटा सायन्स टाका. हा, सिलेक्ट करा चॅनल. आणि मराठी चॅनल सिलेक्ट करा. डेटा सायन्स इन हिंदी सर्च करा. डेटा अनालिटिक्स इन हिंदी सर्च करा. मराठी नको. मराठी नसतात चॅनल कोण. आहेत तरी पण.
करा सिलेक्ट सगळे. ग्रेट लर्निंग बिर्निंग सगळं करा. जेवढे जास्त निशांची अरे करा म्हणा. तुम्ही नंतर थांबा बोला, नाहीतर आधीच तुम्ही सांगा कशाला निशात चेहरा राहते. सगळं चॅनलचं नाव मी सांगितलं त्यांनाच सांगितलं. तुम्ही नंतर मला बोलवलं होतं ह्यांचं चाललंय परत. काय झालं? काय झालंय? ठीक. नेक्स्ट करा. व्हिडिओ कोणता तुम्ही टाकलाय? व्हिडिओ व्यवस्थित टाका की. हे व्हिडिओ 30 सेकंदाचा आहे. नॉन स्किपेबलला चालेल का? हो 30 सेकंदापर्यंतच लिमिट आहे, नंतर नाही. हा, तर 30 आधी किती होती? आधी पहिली जी 7 to 11 सेकंद होती, 15 सेकंद. आता काय केली त्यांनी? 5 to 30 सेकंद. 7 आहे का 5 आहे आता? 5 ते 30 सेकंद. 5 ठीक आहे आहे, सर. चांगलंय. हे तुम्ही बनवलंय का आधीच होतं? नाही, हे NMDच्या YouTube बरं, चॅनलवरून ठीक आहे. घेतलंय. आणि खाली काय लिहिलंय? URL टाकला का तुम्ही? URL टाका ना. हा, NMDचं टाकलंय सर. आणि इथे हे त्यांनी सांगितलं तसं टाकलं. नाही, आपल्या वेबसाईटचं पण आता डेटा सायन्सचा टाकला असता तर अजून बेटर झाला असता. ठीक आहे, आता ट्रॅकिंग वगैरे काय टाकायची गरज नाही. कॉल टू ऍक्शन बटन द्या. कॉल टू ऍक्शन वरती क्लिक करा खाली. अप्लाय केलं नाव. सर. अप्लाय नाव करा, नाही तर हे करा सबस्क्राईब नाव. कॉल टू ऍक्शन बटन मध्ये टाका ना. तुम्ही कोणती सर हे लँग्वेजेस कोणती सिलेक्ट केली काय नाही? माहिती नाही सर, हे ऑटोमॅटिक झालं. तुम्ही फक्त हिंदी लँग्वेज सिलेक्ट केली का तिकडे ऍड मध्ये? नाही सर, तिन्ही लँग्वेज ठीक है, सिलेक्ट और केल्या. देखे डालो खाली. और देखे सबसे नीचे. दबा पालथा करता ना तुम्ही. हॅलो. हा सर. हा, मग त्यांचं वेबसाईट ऐका ना, त्यांचं वेबसाईट आपण बनवून देऊ. त्याच्यामध्ये होस्टिंग, डोमेन, नंतर तुम्हाला 10 ते 15 पेजेस पण क्रिएट करून दिले जातात. 1 वर्षाचा सपोर्ट भेटतो. नंतर तुम्हाला आहे ना ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकली SEO पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून दिलं जातं. त्यांचं किती एक्सपेक्टेशन आहे? त्यांना म्हणा तुमचं पॅकेज तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे त्याच्यानुसार करून देऊ. हा, त्यांनी काय पाठवले बघा ह्याच्यामध्ये. हा, मग त्यांना होस्टिंग, डोमेन, ईमेल आणि ड्युरेशन ऑर्डर. हे काय? प्लीज सेंड मी 3 to 5 इयर्स पॅकेज विथ द बिलो इन्फॉर्मेशन. कोणते 3 to 5 इयर पॅकेज? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 1 इयरच्या पॅकेजला किती लागेल, 3 इयरच्या आणि 5 इयरचे किती टोटल पैसे लागेल. पॅकेज वेबसाईट डेव्हलपमेंटला 1 टाइमच कॉस्ट लागतो. त्यांना तेच सांगा म्हणावं. हा, तर तो बरोबर आहे. ते डोमेन आणि होस्टिंग बोलतात ना, तर त्यांना म्हणावं ना 3 इयरचं जे आहे ना, तर डोमेन कोणत्या नावाने डोमेन पाहिजे? ते काहीच नाही सांगितलं. तो म्हणतोय की मला याची कॉस्ट सांगा. तो आता आपलं बोलणं झालं, सेंड करू का मी? आता बोलणं झालं तोच आहे का दुसरा आहे? हा, दुसरा आहे. हा, मग चालेल. त्याचा नंबर पाठवा, त्याला मी कन्वर्ट करतो डायरेक्ट. हा, ह्या दुसऱ्या नंबरवरच पाठवलं मी. किंवा मग मला तुम्ही त्याच्या लाईन वरती घेतात का? त्याला म्हणा आमच्या सरांबरोबर बोला डायरेक्ट. ठीक आहे, चालेल. मी त्याला घेते लाईनवर. हो. हा. आणि हेच आहे का वरती पाठवलं? वी आर लुकिंग फॉर डिजिटल मार्केटिंग एजन्सी हे मार्केट. दुसरे. आणि ह्याचं बिझनेस मॉडेल काय? पहिला क्वेश्चन विचारायचा की तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे? त्याचा बिझनेस कशा रिलेटेड आहे? थांबा, मी बघते. व्हॉट्सअपला सेंड केलेलं त्यांनी भरपूर. मला त्या लाईन वरती घ्या, मी बोलतो व्यवस्थित. एकदा वेबसाईट वाल्याला घेते आणि मग हे वरचं जो त्याला. हा, नाही, आधी वेबसाईट वाला इम्पॉर्टंट आहे, त्याला घ्या. आता तुम्ही टाका ना ह्याच्यामध्ये, का थांबलात? थांबा. डिस्क्रिप्शन टाका ना तुम्ही, डिस्क्रिप्शन. जगताप मॅडम डिस्क्रिप्शन टाका. का टाकेना तुम्ही डिस्क्रिप्शन? इथे लॉंग हेडलाईन टाकायचं. हा, मला वाटलं तुम्ही झाला असेल म्हणून मी फोनवर बोलत होतो. पाणी प्यायला गेले काय?
लॉंग डिस्क्रिप्शन लिहिलंय हो वरती. माझा आवाज येतोय का? मग हो ते सर लॉंग हो डिस्क्रिप्शन नाही टाकलं तुम्ही. हो हो जाऊ दे आता, मग ते कसं होणार कॅम्पेन? आता आता सर परत पहिल्यापासून करायचं का? ड्राफ्ट मध्ये आहे तो. करा बरं, ड्राफ्ट मध्ये राहतं का बघू. बघ बरं, ते म्हणतोय राहतं तर बघू आपण. राहत आहे. नेक्स्ट करा पुढं. हॅलो, हा सर 10 मिनिट में कॉल करता हूँ. नेक्स्ट करा ना खाली. एवढं दमाने का लावतंय? आता ते तुम्ही जे सगळं सिलेक्ट केलं होतं ते सगळं गेलंय. इथपर्यंत तुम्हाला भेटेल. आणि वेदांत काय म्हणतो? भेटेल. पण भेटलं काय पाहिजे. काय भेटलं? त्याला मी बरोबर हॅलो, सांगतो. तुम्ही हा बोला ना. फोनवर बोलायला लागले मला. हा मग मी लेक्चर मध्ये मी बोललोय त्याला, मी कॉल करतो तुम्हाला थोडं. तुम्हाला समजलं का? आता तुम्ही निवांत करत बसा घरी. हो सर हो, आलं आणि मला लक्षात. OTP पाठवा. वेदांत कडून कार्डची डिटेल घ्या. तू ग्रुपवरती नको टाकू, पण त्यांना पाठवा. माझ्याकडून नाही. हा मला पाठवतो हा, मला अर्जंट. ठीक आहे. तुम्ही बघा आता. आता हे लेक्चर तुम्ही काय करा, अपलोड करा. हा.